नमस्कार, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज 31 डिसेंबर 2023 आहे, वर्षाचा शेवटचा दिवस। तर शेवटच्या दिवशी आनंदात उत्साहात हा दिवस घालवण्यासाठी आम्ही आलेलो आहोत उत्सवला। महेश, हर्षद आणि बापू आमच्यासोबत नाही आहेत, ते गेलेले आहेत तिच्या बहिणीकडे। तर आम्हीच फक्त आलेलो आहोत आणि आई आहे आमच्यासोबत। तर 1 जानेवारी 2024 उत्साहात स्वागत करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस पहिले आम्ही आनंदात घालवणार आहोत, आनंदात मजा करणार आहोत। तर आमची आजची मजा, आमची उत्सवमधील मजा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतच राहा। तर आता तुम्हाला माहीतच असेल 22 जानेवारीला अयोध्येला रामाचं मंदिर जे आहे तिकडे अयोध्येला आता ओपन होणार आहेत आणि त्याची सेम टू सेम प्रतिकृती डोंबिवली येथे उत्सव या जिमखान्यामध्ये डोंबिवलीच्या जिमखान्यात आहे। तर आपण त्याचं दर्शन घेणार आहोत पहिले। आता अयोध्येला जे राम मंदिर आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती इथे करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आम्ही तिथं दर्शन घेतलेलं आहे। खूपच सुंदर असं दर्शन झालं, गर्दीसुद्धा होऊ देत नाही आणि सुंदररित्या त्यांचं व्यवस्थापन आहे। तर आता बाकीचे जे दुकानं आहेत, काय काय गेम्स आम्ही घेऊ ते तुम्ही पाहणारच आहात। तर दर्शन खूप सुंदर झालं। कशात बसायचं बघू आपण। ही आहे शहरातील जत्रा। उत्सव म्हणजेच एक जत्रेचाच प्रकार झाला। गावाला एक मोठ्या प्रमाणात जत्रा होते, पण मुंबईमधली ही जत्रेचाच हा प्रकार आहे। सुंदर असे खेळ मुलांसाठी आहेत आणि मोठ्यांसाठी सुद्धा आहे आणि सर्वात आकर्षित करणारा सगळ्यांना हा आकाश पाळणा जायंट व्हील। तर या ठिकाणी जायंट व्हीलमध्ये जाण्यासाठी आम्ही रेडी आहोत। तशी थोडी भीती वाटते मला, पण बघू, माणसाने कसा आनंद लुटायला हवा। तर भरपूर वर्षानंतर मी पण बसते, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते। एवढ्या मोठ्या जायंट व्हीलमध्ये खूप लहानपणी बसलेली, आता नव्हते बसते बऱ्याच वर्षांपासून। बघूया आता एक्सपिरियन्स कसा आहे। पूर्ण फिरून झाल्यावर एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेन। मी आता गावी गेली होती ना, तेव्हा बसलो होतं मी सुकन्या काकू। आम्ही आता जत्रेला गावी गेलो तेव्हा किती 10-20 झाले सध्या। त्याला छोट्या बसलो होतं कुठेतरी। दिसतंय छान ना, येताय ना मुलाचा आवाज नाही। बघ इकडे मोबाईल सक्सेस। अरे वाह, यूट्यूबर इकडे बघा, दे तो विषय। बापरे, हा झाला आता तर।
बापरे पासच करत चालला आहे काय? इकडे बघ इकडे. आता थोडी थोडी भीती वाटते, थोडी चांगली गोष्ट आहे. आता बंदच झालं काय बरं वाटतंय जरा. आणि जायंट फील्डमधून आता खाली उतरलेलो आहोत. खूप घाबरली होती मी. विघ्नेश आणि श्रावणी नाही घाबरली, एवढी मी घाबरली. तर थोडी भीती वाटते मला. तर अशा पद्धतीने आमचं जायंट व्हीलवरून खेळून झालेलं आहे. आकाश पाळण्यावर खेळून झालेलं आहोत. आता बघू दुसरे छोटे छोटे गेम्समध्ये पोरांना बसवतो. लगेच तुला मारणार आहे. एक फोटो काढ, पहिला फोटो थांब. अजून एक किती झाले दादा? काय नाही करतो दीदी तो. थांब ग ही साईड. हे पण पाय सरळ ठेव. ओला नाहीये ना? गिलाय वो नाही ना? चालवते शाहू. बोल फिरो हँडल. दीदी इकडे टर्न हो. या आमच्याकडे ये. या आमच्याकडे शाहू. विशू हे टोका टोकी नाही. विशू टर्न घे. विशू इकडे बघ. टर्न घे. विशूने मस्त फिरवलं. वाव वाव. चल ना. उभा राहून फूड काउंटरच केलं होतं ना. तर इथे फूड झोनमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ते खूप सारे फूड काउंटर आहेत. ते तुम्ही पाहाल तर ही पुरी शेवपुरीपासून नूडल्सपासून फ्राईड राईसपासून खरवसपासून सगळेच पदार्थ आहेत. तर थोडीशी झलक आणि तुम्हाला त्याची दाखवते.
व्हरायटी आहे. तेच असणार सेम. ले लो अचार ले लो मैडम. पिक्चर मैडम 100 रुपयाला पाव किलो. कोणतं चांगलं आहे पण? आणि हे आपल्या देशाचे संरक्षण करते. सगळे इथे 31 डिसेंबरची मजामस्ती करतात आणि आपल्या देशाच्या रक्षणासाठी तत्पर असलेले आपले पोलीस. आज सांगताय तर सांगणार ना. हे पण मस्त आहे. तर या ठिकाणी उत्सव आमचा फिरून झालेला आहे. उत्सवमध्ये खूप मजा आली. डोंबिवलीचा हा उत्सव खूपच सुंदर आहे आणि ते जे मागे पाहत आहे ते अयोध्येला जे राम मंदिर आहे त्याची पूर्ण हुबेहूब प्रतिकृती इथे उभारण्याचा प्रयत्न केला. खरंच खूप सुंदर आहे. तर आज 31 डिसेंबर 2023 उत्सवचा सुद्धा शेवटचा दिवस आहे आणि या वर्षाचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. पण आपल्या वर्षा पवार फॅमिली या व्लॉगिंगची ही सुरुवात आहे असं म्हटलं तरी चालेल. वर्षा पवार फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर त्याला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर उद्याच्या नवीन वर्षाची जी सुरुवात होणार आहे त्या 1 जानेवारी 2024च्या तुम्हाला इन ॲडव्हान्स मी शुभेच्छा देते. आपला ब्लॉग कदाचित 2024मध्येच येईल. तरी पण माझ्या शुभेच्छा तुम्ही कोड मारून घ्या. तर पुढच्या ब्लॉगकडे लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.